नमस्कार सगळ्यांना. आज आपण करणार आहे पनीरची भाजी. चला तर मग सुरुवात करूया. पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. मी 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप टाकले. त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं छान तडतडलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीनं ही छान फुललं, जिरं चांगलं फुललं, मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली आहे मी थोडीशी, जी कलरवाली असते काश्मीरी मिरची पावडर ती, आणि पनीर मसाला टाकलेला आहे थोडासा. जो पनीर मसाला जो साध्या पुढे मिळते 10 रुपयावाली ती टाकलेली आहे. चिकन मसाला टाकलेला आहे. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ही मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. हे साधारण मी एक 4-5 चमचे टाकलेले आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी कांदा आणि अर्धा टॅमॅटो याची पेस्ट करून घेतली आहे. ते 4 ते 5 चमचे त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि जे आपले घरचे मसाले असतात, जे हळद, धना पावडर, हे पण छान मिक्स करायचे. ह्याच्यात जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं आपलं घरचं तिखटही, मिरची पावडर जी असते किंवा विकतची ती टाकू शकता. हे बघा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. याच्यावर एक 5 मिनटं झाकण ठेवायचं. हे बघा 5 मिनटांनी छान तेल सुटले त्याला. एकदम मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये हे छान मिक्स झालं वाटण आपलं की त्याच्यामध्ये पनीर मिक्स करायचं आहे. हे मी अर्धं पनीर याच्यामध्ये टाकते आणि अर्धं फ्राय करायला ठेवणार आहे. लहान मुलांना तुपामध्ये जर भाजून दिलं फ्राय करून तर त्यांना खूप आवडतं. त्याच्यामुळे मी ते तसंच ठेवले फ्राय करून देण्यासाठी. हे असं मिक्स करायचं आणि 2 मिनटं झाकण ठेवलं तरीही चालतं. छान उकळी आणून द्यायची त्याला आणि थोडीशी पातळ असेल तर थोडीशी घट्ट केली तरीही चालते. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे ट्राय नक्की करा. थँक्यू. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.